हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण सांगितलं की आपण वापस रिव्हिजन केलं की आपले सब्जेक्ट कोणते कोणते. तर मी थोडीफार तुम्हाला माहिती सांगितली फर्स्ट इयर सेकंड इयरबद्दल. आता मी त्याच्यावर जास्त डिस्कशन करणार नाही. तुम्ही लास्ट लेक्चर पाहू शकता, लास्ट व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. आता हे आपण या लेक्चरमध्ये आपण आता टॉपिक स्टार्ट करणार आहोत. मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं की मी मॉडर्न टॉपिक आधी घेणार आहोत. मॉडर्न टॉपिकवर जास्त फोकस करणार आहोत. ज्यांना मॉडर्न प्रॅक्टिस करायची किंवा तुम्हाला ज्यांना प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्यांनी लेक्चर पाहू शकता. ते मेंबर्स होऊ शकता आपल्या चॅनलचे. तुमचं सर्वांचं स्वागतच आहे. ठीक आहे. आता हे लेक्चर्स फक्त राहतील मेंबर्स ओनली. ठीक आहे. तर हे सर्वांनी लक्षात घ्या. तर आता मी लेक्चर स्टार्ट करतो. तर आपण पहिल्यांदा आपण पाहू द्रव्यगुण विज्ञान. याच्यासोबतच आपल्याला जे मॉडर्न पार्ट येणार आहे, मॉडर्न पार्ट काय येणार आहे, फार्मेकोलॉजी. मी तुम्हाला आधी पण सांगितलं. फार्मेकोलॉजीमध्ये आपण काय पाहतो की आता आपण जे पण समजा आपण दवाखान्यात गेलो की आपल्याला जे पण औषध प्रिस्क्राईब करतात, तर आपण त्या सर्वांना औषध न म्हणता, टॅबलेट न म्हणता, आता आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या सर्वांना आपण काय म्हणतो, ड्रग म्हणतो. काय म्हणतो, ड्रग. तर आता हा शब्द तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला ड्रग म्हणलं तर ड्रग कोणते राहते, जे तुम्ही कंटेंट पाहता, ब्रँड नेम पाहता ते नाही. जे तुम्ही त्याच्यात जे कंटेंट राहते, जे मेडिसिनमधलं जे कंटेंट राहते त्याला आपण ड्रग म्हणतो. ठीक आहे. हे खूप जणांना माहीत नसेल जरी माहीत तरी मी सांगून टाकतो. ठीक आहे. आता इथून पुढं ड्रग आलं तर तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं काम नाही की ड्रग म्हणजे काय, आपण कशाबद्दल बोलते. आता आपण याच्यामध्ये पाहणार आहोत त्याची फार्मेकोलॉजी. फार्मेकोलॉजी म्हणजे काय पाहणार आपण की ते ड्रग आपल्या बॉडीमध्ये काम कसं करते, ते आपल्या बॉडीमध्ये काय असं गोष्टी घडून आणते की आपल्याला पेन रिलीफ होतो, आपला फिवर कमी होतो, किंवा आपल्याला जे डिसीज आहे त्याचे सिम्पटम्स कमी होतात, किंवा रोग बरा होतो. तर हे बरं व्हायसाठी जे मेडिसिन देतो, तर मेडिसिन वर्क कशी करते हे आपण फार्मेकोलॉजीमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर फार्मेकोलॉजीमध्ये आता जर का तुम्ही तसं पाहिलं फार्मेकोलॉजी, तर फार्मेकोलॉजीचा डिटेल सिलेबस कुठे आहे, डिटेल्स फार्मेकोलॉजी आपल्याला कोण शिकते किंवा कोणाला जास्त काम करते, तर MBBS वाले. तर आता आपण असं म्हणून चालत नाही किंवा आमचं BMS चालू आहे, आम्ही कशाला माहिती घेऊ, याचं काय काम आहे. बट विश्वास ठेवा, ट्रस्ट ठेवा, याची गरज आहे. ते तुम्हाला केव्हा आता फील नाही होणार. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसला जासाल, जेव्हा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलला जासाल, क्लिनिकला जासाल, प्रॅक्टिस करायला जासाल, तेव्हा तुम्हाला या गोष्टीची सर्वात अत्यंत गरज राहणार आहे. आणि आपल्याला BMS डॉक्टर असो, MBBS जो कोणताही डॉक्टर असो, आपल्याला एमर्जन्सी हँडलिंग आली पाहिजे. हे नियम आहे. तुमच्याकडे पेशंट आला तर तुम्ही असं म्हणून चालते का की नाही बा आम्ही आयुर्वेदिकलाच करतो, आम्ही नाही. तुम्ही क्लिनिक ओपन केलं म्हणजे तुम्हाला एमर्जन्सी मॅनेजमेंट करता आली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला फार्मेकोलॉजी, पॅथॉलॉजी, टॉक्सिकोलॉजी या सर्व गोष्टीची तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तुम्हाला प्रायमरी ट्रीटमेंट तुम्हाला करता आलीच पाहिजे. ठीक आहे. तर त्यासाठी आता आपण सिलेबस बघून घेऊ की फार्मेकोलॉजीमध्ये आपण काय काय बघणार. ठीक आहे. तर फार्मेकोलॉजीमध्ये जे MBBS सेकंड इयर आहे, त्या MBBS सेकंड इयरमध्ये फार्मेकोलॉजीमध्ये पेपर 1, पेपर 2 असे 2 पेपर राहतात. संबंध नाही तुमचा, पण तरी एखादा बायचान्स MBBS वाला कोणी बघत असेल किंवा तुमचे फ्रेंड असतील MBBS वाले, ते पण हे लेक्चर अटेंड करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तर आता फार्मेकोलॉजीसाठी आपण कोणती बुक रेफर करायची, तर जे स्टँडर्ड बुक आहे ते आपण रेफर करायचं KD त्रिपाठी. याचं नाव तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही सिनियरकडून ऐकलं असेल, कुठून ऐकलं असेल, KD त्रिपाठी. आणि सेकंड बुक आहे तारावी शानबाग, किंवा याला शॉर्टमध्ये शानबाग म्हणतात. तर ठीक आहे. तर हे जे 2 बुक येतात तर याच्यामध्ये मेजरली सर्व फॉलो करतात KD त्रिपाठी. पण ज्यांना जास्त गरज नाही, ज्यांना जास्त डिटेलमध्ये जायचं नाही, तसं तुम्ही KD त्रिपाठी करायला पाहिजे. बट नसेल करायचं तर तुम्ही मिनिमम तुम्ही शानबाग घ्यायला पाहिजे. हे काय आहे, हे फक्त हे थोडंसं शॉर्ट, आणि याची लँग्वेज कशी आहे, सिम्पल लँग्वेज आहे. ठीक आहे. हे कसं आहे, हे थोडं लेंदी आहे. लँग्वेज याची पण इझी आहे असं नाही, बट हे थोडं लेंदी आहे. ठीक आहे. बस बाकी याच्यात काही जास्त फरक नाही आहे. जसं आता तुम्ही कंपॅरिझन करायला कसं करू शकता, जसं आपण फर्स्ट इयरमध्ये आपण जे हे बघायचो, काय बघायचो आपण, ॲनाटॉमीसाठी आपण BDC बघायचो. तर ॲनाटॉमीसाठी जे BDC आहे ते लेंदी बुक होतं, पण आपण काय हे करायचो, रेफर करायचो शिंपी. तर त्याच हिशोबानं फार्मेकोलॉजीसाठी KD त्रिपाठी आणि तारावी शानबाग. ठीक आहे. हे तुम्ही याची जे हे तर PDF फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही याचं लेटेस्ट एडिशन तुम्ही परचेस जरी केलं तर तुमच्या कामी येणार आहे, असं काही नाही. जर तुम्हाला वाटत असेल परचेस नाही करायचं, तुम्ही त्याची PDF पण हे करू शकता. लेटेस्ट एडिशन असेल तर अजून चांगल्याच गोष्टी. ठीक आहे. फार्मेकोलॉजीमध्ये आता आपल्याला शिकायचं, तर फार्मेकोलॉजीमध्ये आपल्याला शिकायचं जनरल फार्मेकोलॉजी, नंतर ANS फार्मेकोलॉजी. ANS म्हणजे काय, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. CVS ची फार्मेकोलॉजी, रिनल सिस्टमची फार्मेकोलॉजी, आणि ऑटोकॉइड्स याची फार्मेकोलॉजी. ठीक आहे. याच्यामधलं ऑटोकॉइड्स झालं, ANS झालं, जनरल फार्मेकोलॉजी झालं.
हे तुमचं खूप महत्त्वाचे आहे, हे तुम्हाला खूप कामी पडणार आहे. तर हे तुम्हाला प्रॅक्टिसच्या दृष्टीनं तुमचं बेसिक नॉलेज तुम्हाला प्रॅक्टिकल हिशोबाने हे तुम्हाला सर्व कामी पडणार आहे. त्यानंतर पेपर 2 मध्ये असते CNS फार्मेकोलॉजी, CNS गट फार्मेकोलॉजी, नंतर अँटी कॅन्सर, अँटी फंगल, नंतर एंडोक्राइनची, तर अँटी मायक्रोबियल्स, तुम्हाला मायक्रोब्स तुम्हाला माहिती सर्व अँटीबायोटिक्स वगैरे येतात. आपण अँटीबायोटिक्स जे देतो ते सर्व अँटी मायक्रोबियल्स मध्ये येतात. ठीक आहे, ते सर्व तुम्हाला ह्या सर्व गोष्टी तुम्हाला हे पूर्ण झाला सिलेबस. त्यावेळेला काय पाहायचं म्हणजे जनरल फार्मेकोलॉजी. जनरल फार्मेकोलॉजीमध्ये आपल्याला काय पाहायचं, रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय की आता आपण जे मेडिसिन देतो ते आपण ओरली देतो, IV रूटने देतो, आयन देतो, सबक्युटॅनियस देतो. आता हे तुम्ही ऐकले असेल किंवा कधी आपण ऑइंटमेंट लावतो, क्रीम लावतो, जेल लावतो, हे सर्व काय हे टॉपिकल झाले. ठीक आहे, आपण कधी कधी इंट्रा आर्टिक्युलर देतो. आर्टिक्युलरमध्ये काय आपण जॉईंट्समध्ये इंजेक्शन देतो, ते काय ते लोकल ड्रग देतं, लोकल रूट आहे. तर आपल्याला रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन बघणं जरुरी आहे की आपण कोणता रूट सिलेक्ट करायला पाहिजे. की आपले जे सेम ड्रग आहे, तुम्ही एक पॅरासिटामॉल पकडलं, तुम्ही जर का समजा पॅरासिटामॉल पकडलं तर पॅरासिटामॉलचे तुम्हाला माहिती आहे की टॅबलेटमध्ये तुम्ही सर्वांनी डोलोना ऐकलं असेल, डोलो 650, डोलो 500. तर हे टॅबलेट फॉर्ममध्ये पण आहे. सेम याचं तुम्ही न्यूमॉल किंवा सुमॉल वगैरे तुम्ही पाहिलं तर हे IV रूटमध्ये IV मध्ये पण देऊ शकतो आपण. त्यानंतर याचं आपल्याला इंजेक्शन फॉर्मॅटमध्ये पण येते इंजेक्शन, हे आपण इंजेक्शन आयन देतो. कोणत्या रूटमध्ये देतो, आयन देतो. ठीक आहे, तर हे काय झाले पॅरासिटामॉल. कंटेंट तर ड्रग एकच आहे ना, पण आपण ते कोणत्या रूटमध्ये देतो, टॅबलेट फॉर्ममध्ये देते, आपण IV फॉर्ममध्ये देते, आपण आयन मध्ये देते. आणि जे लहान बाळ राहतात त्याला आपण सपोजिटरी फॉर्ममध्ये पण देऊ शकतो. आपण सपोजिटरी पण देऊ शकतो, सपोजिटरी. तर हे कोणतं रूट आहे, हे रेक्टल रूटनं देत असते आपण हे रेक्टल रूटनं देतो. तर आता कंटेंट तर तोच आहे, त्याचं काम सर्वांचं काम एकच आहे, फिवरमध्ये रिलीफ करणं फिवर. तर एवढे सगळे आपण कशासाठी देते, याचं प्रत्येकाचं आपण रूट कसा डिसाईड करायचा की ड्रग कोणत्या याच्यात द्यायचं काय यायचं ते आपण सर्व रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये शिकू. ठीक आहे, नंतर ते फार्मॅकोकायनेटिक्स आणि फार्मॅकोडायनॅमिक्स. तर फार्मॅकोकायनेटिक्स म्हणजे काय की जे ड्रग आहे ते आपल्या बॉडीमध्ये कसं काम करणार आहे ते आपण फार्मॅकोडायनॅमिक्समध्ये काय जे त्याची जे हे फार्मॅकोडायनॅमिक्समध्ये आपण काय पाहणार आहोत की आपली बॉडी ड्रगवर काय रिएक्ट करणार, म्हणजे ड्रगचं मेटाबॉलिझम कसं होणार आहे, त्याचं एक्सक्रिशन कसं होणार आहे, त्याच्यामध्ये आपण ॲब्झॉर्प्शन कसं होणार आहे, डिस्ट्रीब्युशन कसं होणार आहे, तर ह्या सर्व गोष्टी आपण तिथे बघणार आहोत. त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये रिसेप्टर राहतात. आता ड्रग देते याचा अर्थ काय, त्याच्यासाठी आपल्या सेलमध्ये आपल्या सेलच्या जे आपली सेल मेम्ब्रेन आहे त्याच्यावर काही ना काही रिसेप्टर असतील जे त्या ड्रग सोबत बाइंड करतील आणि त्याची ऍक्शन शो करतील. तर हे तर आपल्याला एक कॉमन आपण माहितीच आहे एन्झाईम कसे काम करतात, त्याच हिशोबाने आपलं ड्रग काम करणार आहे. तर ड्रगसाठी आपल्या याच्यावर रिसेप्टर राहतात. तर ते रिसेप्टर्स कसे राहतात, आता काही रिसेप्टर ॲगोनिस्ट असतात, काही अँटागोनिस्ट असतात, काही रिव्हर्स ॲगोनिस्ट असतात. तर हे काय असते, हे ॲगोनिस्ट अँटागोनिस्ट हे काय आहे, तर हे सर्व आपल्याला टाईप्स ऑफ रिसेप्टरमध्ये आपण हे सर्व शिकणार आहोत. तर हे सर्व कशामध्ये शिकणार आहोत, जनरल फार्मॅकोलॉजीमध्ये. जनरल फार्मॅकोलॉजी ही सर्वात बेसिक आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे. जेव्हा पण तुम्ही फार्मॅकोलॉजी शिकसाल, कुठं पण शिकसाल, तेव्हा तुम्हाला आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपल्याला ह्या सर्व गोष्टी पाहणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर आता आपण सिलेबस स्टार्ट केलेला आहे. आता जे सरांचं म्हणणं होतं की बा सर सिलेबस कधी चालू करता, आता सिलेबस मी स्टार्ट केलेला आहे. आता इथून कंटिन्युटी मेंटेन होईल. आणि इथून थोडंफार मी जनरल फार्मॅकोलॉजी आणि त्याच्यानंतर AMS फार्मॅकोलॉजी हे तुम्हाला झालं की तुम्हाला फार्मॅकोलॉजी तुम्हाला समजून जाईल की फार्मॅकोलॉजी का महत्त्वाची. आणि मी तुम्हाला सोबत नाही का मी तुम्हाला केस स्टडी सांगत राहील कसं काम करतात. तुम्हाला मग त्याच्यानुसार काय होईल, हे सब्जेक्ट इंटरेस्टिंग बनवले. तुम्हाला केस स्टडी हिशोबानं स्टडी केला तर तुम्हाला पण थोडी चांगलं वाटेल. तर आता हे सर्व गोष्टी आपण स्टार्ट केल्या. आता हे तुम्हाला एक मी आयडिया दिली की आपण कसं प्रोसीड करणार आहोत, आपण कोणत्या सिक्वेन्सनं प्रोसीड करणार आहोत. याच्या नोट्स वगैरे मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन, तुम्हाला नोट्स राहतील पण. ठीक आहे, आता ते तुम्हाला नोट्स वगैरे काही डाऊट असेल, काही पाहिजेत असेल ते तुम्ही याच्यावर मला कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या डाऊटसाठी. आणि फक्त हे कंटेंट आहे मेंबर्स ओनली. तर ठीक आहे, तर जे चॅनलला मेंबर असतील, जॉईन असतील तेच. ज्या टाइमने आपण आता हे लेक्चर शूट करणार आहोत त्या टाइमने मी हे लेक्चर अपलोड करील. तर 3 डेट आपल्याकडे टोटल 11 सबस्क्रायबर येतं, 11 मेंबर येतं. तर हे आपले फर्स्ट 11 मेंबर राहतील. या सर्वांना आता एक थँक्यू की तुम्ही जॉईन केलं, मी विश्वास ठेवला माझ्यावर. ठीक आहे, तर हे 11 असो, 100 असो की 1000 असो की किती असो, किंवा एक जरी असतं तरी मी तेवढ्याच याने शिकवलं असतं. 10 येतं तरी मी तेवढ्याच याने शिकवते. आता
याच्यात वाढ करायची नाही करायची हे तुमच्या हिच्यावर आहे. तुम्हाला जर का कंटेंट आवडत असेल, तुम्हाला जर शिकवायची पद्धत आवडत असेल, तुम्हाला मेहनत आवडत असेल, तुम्ही चॅनलला जॉईन करू शकता. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला सांगा जॉईन करू शकता. याच्यापुढे तुमचा मॉडर्नमध्ये एक गॅरंटी मी देतो तुम्हाला की तुम्हाला मॉडर्नमध्ये एवढी मजा येईल. मजा इन द सेन्स तुम्ही तुमच्याकडे पेशंट आला, तुम्हाला नाही का नॉर्मल तुमच्याकडे फिगरचा पेशंट आला, तुमच्याकडे थोडा नॉर्मल तुम्हाला घरच्या घरी, आता आपण डॉक्टर बनत आता तुम्ही सेकंड इयरला गेले, सगळे आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आपल्याकडे सर्व डॉक्टर म्हणून पाहतात. आता तुम्हाला काही जणांना खूप जणांना अनुभव आला असेल की आपल्याला CBCचे रिपोर्ट देतात, की ह्या गोळ्या देतात, आपल्या गोळ्या पाहायला सांगतात की ह्या गोळ्या तापाच्या आहेत का नाही. आपल्याला कमीत कमी एवढं तर लक्षात आलं पाहिजे की तापाची गोळी, सर्दीची गोळी, ॲसिडिटीची गोळी, एवढं जरी समजलं समोरच्याला समाधान वाटते. ठीक आहे, तर या सर्व गोष्टी आपण शिकणार आहोत. सेम पॅथॉलॉजीमध्ये तुम्हाला डायग्नोसिस राहणार आहे. प्रत्येक डिसीजचं डायग्नोसिस काय, पॅथॉलॉजी पण मी तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीनं केस स्टडीसोबत सांगेन. ठीक आहे, ज्या तुम्हाला नोट्स भेटतील, नोट्सची टेन्शन घेऊ नका. तुम्हाला नोट्स मी प्रोव्हाइड करेल. मेंबर्सला फुकट नोट्स येतात, काही काम नाही. तुम्ही फक्त जॉईन व्हा, तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला नोट्स पाठवेल. ठीक आहे, जे टॉपिक होतील फक्त मी नोट्स तुम्हाला ॲडव्हान्समध्ये देणार नाही. जे शिकवलं तेवढ्या टॉपिकच्या तेवढ्याच नोट्स भेटतील, कारण की तुम्हाला नोट्स देऊन फायदा नाही. तुम्ही काय करता, तुम्हाला फ्रीमध्ये दिलं ना, फ्रीमध्ये काय भेटलं की त्याची किंमत नसते, म्हणून हे सर्व करणं चालते. आता मी हे सर्व कंटेंट पण फ्रीमध्ये देऊ शकतो, पण कसं आहे कोणी प्रोव्हाइड करत नाही, कोणी इतक्या सिरियसली घेत नाही. ठीक आहे, आता मी जास्त त्याच्यावर बोलत नाही. तुम्हाला सर्वांना समजूतदार आहे, तुम्हाला सर्वांना समजते की आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे काय नाही. आपली सबस्क्रिप्शन फी पण जास्त नाही, तसे थोडेसे मेंबर्स वाढले तसं मी त्याची फी पण कमी करून टाकीन. सध्या 89 रुपये. मी ते काम पडलं तर नंतर मग ती मी 59-50 ते कमी करून टाकेन, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर आता फक्त आता बाकी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला मला याच्यावर मेसेज करा, तुमचं सोल्युशन करेल. टेलिग्रामवर आपलं जॉईन व्हा तुम्ही, तिथं काही डाऊट असले तिथं विचारू शकता. ठीक आहे, मी अवेलेबल हो, किंवा तुम्ही या लेक्चरच्या कमेंट सेक्शनमध्ये पण तुम्ही मला डाऊट विचारू शकता. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. तुमचे काही सजेशन असतील सजेशन पण सांगा, मी सजेशनसाठी पण ओके हो. ठीक आहे, चालते. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. ऑल द बेस्ट सर्व. आणि पेपराची काळजी नका करू, रिझल्टची काळजी नका करू की फर्स्ट इयरचा रिझल्ट केव्हा लागेल काय लागेल. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.